नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सुरगाणा तालुका हा खरीप पिकांवर अवलंबून असलेल्या, अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेत शिवारातून चांगली पिके उपजावीत यासाठी तालुक्यातील शेतकरी रणरत्या उन्हाची तमा न बाळगता आपापल्या शेत शिवारात नांगरणी करताना दिसत आहे. सर्व बाबतीत मागासलेला तालुका असून या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन शेती असून शेतीसुद्धा मागील काही वर्षांपासून निसर्ग चक्राच्या फेऱ्यात अडकल्याने डबघाईस आलेली असूनही बळीराजा न डगमगता नव्या उमेदीने काळ्या आईच्या मशागतीमध्ये व्यस्त असताना दिसत आहे. आगामी महिन्यात पेरणी करावी लागत असल्याने पेरणीपूर्व शेती नांगरून तयार करण्याच्या लगबगीत शेतकरी असून ट्रॅक्टरद्वारा नांगरणी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. नांगरणी मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर बहुतांश शेतकरी आता करायला लागले असून आधुनिकतेचा कस धरलेला शेतकरी यांत्रिकी शेतीद्वारे अधिक उत्पन्न घ्यायला लागलेला आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.